तुमची पण कन्या रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कन्या राशीच्या मंडळींनो, तुमच्या नशिबाचा काळप झालाय आणि सुख बांधलं गेलंय. तुम्हाला आठवतंय का तुमच्या आयुष्यात शेवटचा तो दिवस कोणता होता, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मनसोक्त आणि आनंदी जीवन जगलात? तुम्हाला जाणवतंय का तुमच्या मेहनतीच्या कामाने तुम्हाला यश मिळत नाही? पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातोय. घरात लहान लहान कामावरून वाद होतात आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला एक अनामिका भीती सतावते. तुमचा हा गैरसमज आहे की हे सर्व तुमच्या नशिबामुळे आणि वाईट वेळेमुळे होत आहे. कारण मी तुम्हाला एक असं भयंकर सत्य सांगणार आहे जे तुम्ही ऐकून तुमचा थरकाप उडेल आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांवर संशयसुद्धा येईल. हे सर्व अडथळे नैसर्गिक नाहीत, तर गेले 13 वर्षापासून तुमच्यावर केलेला एक भयंकर नजरबाधेचा आणि नकारात्मक प्रभावाचा परिणाम आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सुख असो, प्रत्येक पैसा असो, समृद्धी असो, तुमची प्रगती आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद, हे सर्व एका गुप्त शत्रूने शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा आणि तांत्रिक प्रभावाच्या जाड साखळी दंडाने बांधून ठेवले. सर्वात मोठी भीती ही आहे की हा दुष्ट आणि विश्वासघातकी शत्रू बाहेरचा कोणीही नाही, तो तुमच्या रक्तातल्या नात्याचा आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य तुमच्या यशाचा द्वेष करतोय आणि त्यानेच ही वक्रदृष्टी टाकून तुमचं भविष्य अंधारात लोटलंय. तो आजवर तुमच्यासोबत राहिला आणि तुमची स्तुती केली आणि आतून तुम्हाला संपवण्याचे कट कारस्थान सुद्धा रचले. तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवता तोच तुमचा गद्दार निघाला. तुम्ही केलेल्या प्रचंड मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाहीये. तुम्हाला वाटतंय ना की रात्री तुमच्या घरात भीतीवर काहीतरी विचित्र शक्ती संचारते. तुमचं स्वप्न का अचानक अर्धवट राहतं? हा शत्रू नेमका कोण आहे, त्याचं नाव, त्याची ओळख व त्याचा अंतिम डाव काय असणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे दुःखाचे मूळ कारण सुद्धा उघड केले जाईल. मंडळींनो, शनिवार 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या पवित्र आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तापासून तुमच्यावर झालेले सर्व बंधन आज तोडले जातील आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवा, कोणापासून दूर राहावे याची अचूक ओळखही सांगितली जाईल. तुमचा बांधलेला पैसा असो, यश असो, आनंद परत मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते उपाय करायचे आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगितले. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील शेवटच्या 13 वर्षाच्या काळोख्याचा अंत करणारा असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील शेवटचा 13 वर्षाचा काळोखाचा अंत करणारा हा व्हिडिओ आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, ज्यांचा विठ्ठलावर आणि स्वामींवर आणि शनिदेवांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट केलीच पाहिजे. कारण की येणारी एकादशी म्हणजेच की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी एकादशी ठरणार आहे. तर मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, तुमच्या बंधनाचे रहस्य काय आहे, तो गद्दार कोण आहे आणि त्याचा तांत्रिक शाप काय? कन्या राशीच्या जातकांनो, हे सत्य स्वीकाराल की तुम्ही एका सामान्य व्यक्ती नाही. तुमच्यामध्ये एक अशी असामान्य आणि ज्वलित ऊर्जा आहे जी तुम्हाला शून्यातून शिखर गाठायला लावते. तुम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्णपणे केल्याशिवाय थांबत नाहीत. तुमच्या याच अविश्वसनीय क्षमतेमुळे तुम्ही केवळ स्वतःचे नव्हे तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढीचे आयुष्य सुखी आणि समृद्धी करू शकता. व नेमका हाच गुण तुमच्यासाठी शाप बनत चाललाय. कारण तुमचे अफाट सामर्थ्य, तुमचे घरातील भरभराट आणि तुमचा हसरा चेहरा हे तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सहन होत नाही. या व्यक्तीने तुमच्या पायाचे तळव्यातले फोड पाहिले नाहीत, तुम्ही किती कष्ट केले ते पाहिले नाही. त्यांना फक्त तुमच्या ताटातले हिरवेगार समृद्धी दिसते. जेव्हा या छुप्या गद्दारांना कळून चुकले की तुमच्या क्षमतेची बरोबरी कुणीही करू शकत नाही, तेव्हा तुमच्यासारखे यश मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी तुमच्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात खालच्या आणि धोकादायक मार्गाचा अवलंब केला. तंत्रमंत्र, नकर्मक ऊर्जा, वाईट नजर आणि टोनटोटका. हा गद्दार गेल्या 13 वर्षापासून हळूहळू तुमच्यावर वक्रदृष्टी टाकत आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाच्या दोऱ्या बांधल्या गेल्या आहेत. दुश्मनाचे खरे रूप आणि वार
करण्याची पद्धत, जसं की हा शत्रू उघडपणे भांडत नाही किंवा तुमच्या तोंडावर शिवीगाळही करणार नाही, कारण तोंडावर भांडणारे शत्रू चांगले असतात, त्याचे वैर लगेच संपून जाते. पण हा गद्दार अत्यंत कपटी आहे. जर तुम्हाला त्याचे काही बोलणे आवडले नाही तर ती मनात ठेवतो. तो तुमच्यासमोर स्वतःचा खरा चेहरा कधीच दाखवणार नाही. तो तुमच्याबद्दल प्रचंड द्वेष किंवा दुश्मनी बाळगतो आणि तुमच्या बरबादीसाठी वाईट प्रभावाचा व नकारात्मक गोष्टीचा आधार घेतोय. तुमचं घर, तुमचा पैसा, तुमचे नातेवाईक, तुमची प्रतिष्ठा या सर्व गोष्टी एका अदृश्य पण शक्तिशाली जाळ्यात अडकल्या आहेत आणि या जाळ्याचा शत्रुधार तुमच्या घरात लपलेला आहे. मंडळींनो, आज या गद्दाराचं नाव, पत्ता आणि त्याची खरी ओळख तुमच्यासमोर उघड होणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही अनेकदा विचार केला असेल की जीवनात आलेला हा अंधार नेमका कशामुळे आलाय. अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात एक काळोखी कष्ट आणि थंडगार पोकळी जाणवत आहे. तुम्हाला वाटतं की परिस्थिती लवकरच सुधारेल, पण प्रत्यक्षात यश तुमच्या हातातून निसटत आहे. हे केवळ तुमचे भ्रम नाही, ही परिस्थिती केवळ आहे वाईट नशीब म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कारण तुमच्या बरोबर तुमच्या कन्या राशीवर 25 जुलै 2026 या आषाढ एकादशीच्या पवित्र काळात एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी ग्रह छाया सक्रिय झाले. लक्षात ठेवा, हा असं एक अदृश्य प्रभाव आहे ज्याला साधारण माणूस आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. पण ज्या व्यक्तीवर ही छाया सक्रिय होते तो व्यक्ती तिच्या अस्तित्वाने आतून पोखरला जातो. ही तीच रहस्यमय छाया आहे मंडळींनो, जी तुमच्या रात्रीच्या पारात पहाटेच्या वेळी तुमच्या घराच्या भिंतीवर सरपडत चालती. ही छाया तुमच्या कानाजवळ येऊन कुजबुजते, ज्यामुळे तुमच्या मनात विनाकारण भीती, नकारात्मकता निर्माण होते. सर्वात भयानक म्हणजे ही शक्ती तुमच्या स्वप्नामध्ये घुसते आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळू देत नाही. या ग्रह छायेमुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात एक तंत्र मंत्राची मंडई घातलं जाते. ती छाया आहे जी तुमच्या प्रगतीच्या मार्गावर एक भिंत बनून उभी आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मेहनतीचे खरे फळ चाखायला तयार होता, त्या क्षणी ही छाया तुमच्या आनंदाला ग्रहण लावते. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक दिवसागणिक प्रगती करत आहेत, पण तुम्ही जिथे होता तिथेच खाली येत आहात. तुम्ही मंदिरात जाऊन नवस बोलता, देवाकडे प्रार्थना केली, पण दुःखाच्या छाया दूर होत नाहीत. याचे कारण हेच आहे की तुमच्या आस्थानाचे साप, जवळच्या गद्दार तुमचे आयुष्य तंत्रमंत्राच्या बंधनातून बाहेर पडू देत नाहीत. या छायेच्या सावलीतून बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईचा खरा आनंद घेऊ शकणार नाहीत. लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकाने एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे की सर्व काही हळूहळू तुमच्या हातातून निसटत चालले. तुम्ही बाहेरून हसता, चेहऱ्यावर आनंद दाखवता, पण आतून तुम्ही कधीही सुखी नसता. तुमच्या आयुष्यात अनेक लहान मोठ्या खुशाल्या गोष्टी येतात, आनंद असतो, पण तुम्हाला तो खरा आनंद मिळत नाही. पूर्वी छोट्या गोष्टीमध्ये मिळत होता तो तुम्ही एक लहानशा प्रगती केली, एखादी छोटे स्वप्न पूर्ण केले तरी तो उत्सव, समाधान तुम्हाला जाणवत नाही. तुमचे जीवन पूर्वीसारखे रंगतदार राहिले नाही. हे केवळ मानसिक निराशा नाही, तर तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर लागलेला वाईट नजरेचा आणि मंत्रतंत्राच्या बंधनाचा परिणाम आहे. कन्या राशीच्या व्यक्तीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तिचा अतिविश्वास आणि सरळ स्वभाव. सर्वात महत्त्वाची म्हणजे मंडळींनो, सर्वात पहिली आणि गंभीर चूक ही आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आपलं मानता, त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. हे लक्षात ठेवा, जगातली सर्व नाते तोडण्याचा माझा सल्ला नाही, कारण जेव्हा तुमच्या हातात पैसा नसतो ना, तेव्हा हीच नाते तुमच्या कामाला येतात. मंडळींनो, जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो ना, तेव्हा हीच नाते तुमच्या कामाला येतात, परंतु तुम्ही अत्यंत सावध राहायला हवे. मंडळींनो, जर तुमचे 5 नातेवाईक असतील तर त्यातील 2च खरे व किंवा प्रामाणिक असतात, तर 3 लोक केवळ बनावटी आणि मतलबी असतात. या मतलबी लोकांना तुमच्याकडून केवळ फायदा हवा असतो. त्यांना वाटतं की तुम्ही यशस्वी आहात, तुमच्याकडे पैसा आहे, त्यामुळे संकट काळात त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही त्यांची आर्थिक मागणी पूर्ण करणं थांबवता, तेव्हा ते तुमच्याशी बोलणे बंद करतात. तोंडावर ते नाते जपण्याचा देखावा करतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल दुश्मनीचे भाव बाळगतात. तुम्हाला बरबाद करण्यासाठी नवीन नकारात्मक मार्ग शोधतात. मंडळींनो, हे नातेवाईक ते नाही जे तुमच्या सुखास हजारोच्या संख्येने येतात. तुमचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरात मंडळींनो कोणताही कार्यक्रम असो, लोक येतील, तुमचे यश पाहून जळतील, खाणं खातील आणि तुमच्यावर नजरदोषाचा शाप लावून निघून जातील. पण मंडळींनो, जेव्हा तुम्ही रात्री दवाखान्यात एकटे असता, तुम्हाला मदतीची गरज असते ना, तेव्हा तुमच्यासोबत थांबणारा कुणी आहे का? लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यावर एखादी मोठी आपत्कालीन परिस्थिती येते, भांडण होते, तेव्हा कोर्ट कचेरीच्या अडचणी तुम्ही अडकता, तेव्हा तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारी व्यक्ती कोणी आहे का? लक्षात घ्या, जे नातेवाईक अशा दुःखाच्या अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांना मदत केली असो या नसो, तुमच्यासोबत उभे राहतात का, तेच देवाने तुमच्यासाठी पाठवलेले फरिश्ते असतात.
तरी तर कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं त्वरित थांबवा. तुमच्या कष्टाची कमाई केवळ तुमच्या कुटुंबासाठी, आई वडील, पती पत्नी व मुलांसाठी सुरक्षित ठेवा. कारण अस्थानीच्या सापामुळे तुमच्यावर तंत्रमंत्राचे बंधन सक्रिय झाले. तर कन्या राशी जातकांना तुम्हाला त्या 3 व्यक्तीचे नावं मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओमध्ये सोडून जाण्याची भयानक चूक तुम्ही अजिबातच करू नका. तुमच्यावर जळणाऱ्या शत्रूने केवळ तुमचा द्वेष करून थांबले नाहीत, तर मंडळींनो त्यांनी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्यासाठी पहिली पायरी उचलली आहे. त्यांनी तुमच्या जन्मकुंडलीतले तुमचे नाव आणि जन्म नक्षत्र चोरले. ही माहिती बंधन क्रिया करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि याच माहितीचा वापर करून तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकलाय. तुमची निष्काळजी वृत्ती आणि ऊर्जा चोरी, जसं की तुमची मोठी चूक म्हणजे तुमचा भोळेपणा आणि निष्काळजीपणा. तांत्रिक क्रिया करण्यासाठी शत्रूंना तुमचा कोणताही व्यक्तिगत अंश लागतो, ज्यातून तुमची ऊर्जा आणि आभा शोषून घेतो. या आस्थनीच्या सापांना हे देखील माहिती आहे की मंडळींनो की तुमच्या वस्तूमध्ये तुमची ऊर्जा लपलेली आहे, जे तुमच्याकडे बहाणा करून त्या गोष्टीची मागणी करतात. जसं की जर एखाद्या नातेवाईकाने तुमच्या अंगावरील शर्ट, साडी किंवा एखादा ड्रेस किंवा अन्य कोणताही कपडा आवडल्याचे सांगून तो मागून घेतला, तर त्याला त्वरित नकार द्या. तुम्ही वापरलेल्या कपड्यामध्ये तुमचा घाम, तुमची आभा व तुमची ऊर्जा लपलेली असते. जर तुम्ही तो कपडा धुतला असला तरी तांत्रिक क्रियेसाठी तो अत्यंत प्रभावी ठरतो. हा गद्दार तुमचा कपडा घेऊन त्यावर सहजपणे काही पण गोष्टी करू शकतो, जसं की नकारात्मक ऊर्जा सोडतो आणि त्यामुळे तुम्ही त्या बंधन क्रियेमध्ये अडकले जातात आणि याच क्रियेमुळे तुम्ही वारंवार आजारी पडतात. तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो. तुम्ही कोणाशी व्यवहार करतात याची कल्पनाही तुम्हाला नसते. तुमच्या वस्तूचा वापर करून तुमचा विनाश करण्याची ही पद्धत आहे. मंडळींनो तुम्हाला मी 3 व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांनी तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची राखरांगोळी केली. त्यांचे नाव ऐकून तुम्ही चक्रावून जाल. तर पहिला नातेवाईक तुमच्या कुटुंबातील असा सदस्य आहे जो नेहमी तुमच्या उत्सवामध्ये, आनंदाच्या क्षणामध्ये हजर असतो. तो वरून तुम्हाला गोड बोलतो, पण त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दल एक विचित्र चमक असते. तो तुमचा चुलत भाऊ किंवा तुमच्या आईवडिलांच्या बाजूचा दूरचा नातेवाईक असू शकतो, जो तुमच्या प्रगतीमुळे नेहमीच आतल्या आत जळतो. त्याचे नाव सुरुवात मंडळींनो र या अक्षराने सुरू होते. र ने तुमची आर्थिक बाजू बांधली आहे. जेव्हा तुम्ही मोठी गुंतवणूक करायला जाता तेव्हा तो तुम्हाला वाईट सल्ले देतो किंवा तुमच्यासाठी पैसा न टिकणारे श्राप तांत्रिक क्रियेद्वारे सक्रिय करतो. तुमच्या थाळीतली संपत्ती त्याला असहाय्य होते. त्यासोबतच यातला दुसरा नातेवाईक तुमच्या घरातील अत्यंत जवळचा आहे आणि तो नेहमी तुमच्या सुखदुःखात सहानुभूती दाखवतो, पण त्याची सहानुभूती खोटी आहे. हा व्यक्ती तुमच्या कामातील बारीक सारीक गुप्त गोष्टी काढून घेतो आणि त्याचा वापर तांत्रिक क्रियासाठी करतो. तो तुमचा मेहुणा, मेहुणी किंवा नात्यातील एखादी ज्येष्ठ स्त्री असू शकते, जसे की तुमच्या भाऊबंधनातील जुने, तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांतता लक्षपूर्वक पाहिला आहे. चुलत, चुलता, काका, काकू असे तुमचे जे नाते आहेत त्यांच्या नावाची सुरुवात मंडळीनं म या अध्याय अक्षराने सुरू होते. म ने तुमच्या शारीरिक आणि मानसिक शांततेला बांधले, म्हणूनच तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. तुम्ही मध्यरात्री अचानक उठता, अचानक विचार डोक्यात घेता, विनाकारण थकवा जाणवतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. म या अक्षराने तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील तुम्ही वापरलेला रुमाल किंवा कंगवा घेऊन त्यावर नकारात्मक क्रियाकारी असावी असा संकेत दिसत आहे. तर तिसरी व्यक्ती कुटुंबात राहूनही नेहमी दूर असते. तो तुमच्या प्रगतीवर कधी थेट बोलणार नाही, पण त्याची खरी नजर मात्र अत्यंत वाईट असते. त्याच्याजवळ तुमच्याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती असते. हा तुमचा शेजारी किंवा तुमच्या जवळचा मित्रांपैकी असू शकतो, ज्याला तुमचा जन्म नक्षत्र आणि जन्मकुंडली माहिती आहे. त्यांच्या नावाची सुरुवात अ या अक्षराने सुरू होते. तुमच्या आयुष्यातील बंधनांना, संधींना बांधले आहे. तुमच्या बंधनांना बांधले. जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी मोठी चांगली संधी येते, नोकरी, व्यवसाय किंवा लग्नाची, तेव्हा यांनी केलेल्या तांत्रिक प्रभावामुळे ती संधी तुमच्या हातातून निसटून जाते. मंडळींनो लक्षात घ्या की या 3 व्यक्ती तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यांच्यापासून आजच लांब राहा. मंडळीने एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की मी जे काही सांगते ते तंत्रमंत्र किंवा कृदृष्टीचे केवळ अंधश्रद्धा आहे, पण ज्यांच्यावर ही परिस्थिती ओढवते त्यांना या अदृश्य शक्तीचा प्रभाव चांगला जाणवतो. हे लक्षात ठेवा. केवळ तंत्रमंत्रच नाही, तर काही लोकांची वाईट नजर इतकी भयानक असते की ती एका चांगल्या हसऱ्या निरोगी व्यक्तीलाही आजारी पडू शकते. एका आनंदीचं खेळकर मुलालाही त्याच्या नजरेमुळे उदास, अशक्त वाटू शकतं. म्हणूनच या छायापासून, या नजरेपासून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला वाचवणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. तुमच्या दुःखाचा, बरबादीचा अंत करण्याची वेळ आली आहे. जे उपाय मी सांगते ते केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला करायचे आहेत, जेणेकरून तुमच्यावर कोणाची वाईट नजर पडणार नाही. कोणत्याही जवळच्या मंदिरात जा, तिथे पंडितांना विनंती करून हनुमानाच्या नावावर एक केवळ काळा धागा किंवा नजर सुरक्षा कवच बांधून घ्या. हा धागा तुमच्या गळ्यात किंवा मनगटावर धारण करा. हा उपाय केल्याने तुमच्या नजर दोषाचा होणारा प्रभाव त्वरित थांबेल.
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्याने आणि 25 जुलै 2026 शनिवारी आषाढी एकादशी देवशनी एकादशी येत असल्याने या दिवशी अनेक भाविक भक्ती पायवारी करतात, उपवास धरतात आणि शनिवारी उपवास धरला म्हणजेच की आषाढी एकादशीचा उपवास धरला तर रविवारी 8 वाजून 12 वाजता उपवास सोडायचा आहे. मंडळींनो, पारायण करून उपवास सोडतात. कन्या राशीच्या जातकांनो, या दिवशी अंघोळ झाल्यावर एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात 2 हिरवे विलायची आणि थोडीशी साखर डाळ टाकावी व हे पाणी श्री गणेशाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यावा किंवा तुळशीच्या रोपाला अर्पावे. हा अतिशय सोपा उपाय कन्या राशीच्या जातकांसाठी सर्व प्रकारचा नजरदोष व नजरबाधा दूर करतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. हा उपाय तुम्हाला 21 दिवस किंवा 1 महिना रोज करायचा आहे, ज्यामुळे तुमच्यावरील सर्व तंत्रमंत्राची आणि वक्रदृष्टीचे बंधन पूर्णपणे तुटून जाईल. आणि हा उपाय तुम्ही स्वतःवर किंवा घरातल्या सदस्यावर किंवा संपूर्ण घरावरही करू शकता. एक लिंबू घ्या, त्या लिंबाच्या चारी बाजूला एक लवंग गाडून टाका. हे लिंबू घेऊन घरातील एका विवाहित स्त्रीला, पती पत्नी, आई किंवा बहीण सांगा की त्यांनी हे लिंबू तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा उतरून घ्यायचं आहे. ती स्त्री घराबाहेर जाईल. ते लिंबू मध्यभागी 2 भागामध्ये कापील आणि एक कापला की उजव्या हाताच्या बाजूला आणि दुसऱ्या भागाला डाव्या हाताच्या बाजूला फेकून द्यायचा आहे. लिंबू फेकल्यानंतर मागे वळून बघायचा नाही आणि थेट घरी यायचे. घरी आल्यावर लगेच संपूर्ण घरात गंगाजलाचा शिंपडाव करायचा आणि स्वतःही गंगाजल शिंपडून स्नान करायचं आहे. हा उपाय तुमच्यावरील सक्रिय असलेल्या सर्व बंधनातून तुमची मुक्ती करेल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीच्या यशाचा खरा आनंद घेऊन शकाल. या उपायावर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही जर 21 दिवस किंवा 1 महिना कार्य केलं तर हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नकर्मतेपासून मुक्त करेल. कन्या राशीच्या मंडळींनो, आता तुम्हाला तुमच्या दुःखाच्या अडथळ्याचे मूळ कारण समजले. त्यासोबतच तुमच्यावर झालेले सर्व नकर्मक ऊर्जा किंवा नकर्मक परिणाम असो किंवा नकर्मक ऊर्जेची छाया तोडण्याचा महा उपाय तुम्ही जाणून घेतलाय. आता भीती सोडून द्या आणि जागी व्हा. 25 जुलै 2026 या आषाढी एकादशीच्या शुभ क्षणापासून तुमच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू होते. महादेव, श्री विष्णू आणि शनिदेवाच्या कृपेने ज्या व्यक्तीने तुमचं नशीब बांधलं त्याचे कर्म आता त्याच्यावरतीच उलटतील. हा वेळ तुम्हाला तुमच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी बनलाय. आता उठा, दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशीबवर आलेला प्रत्येक काळोख दूर करा. मंडळींना हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांना मदत करण्यासाठी शेअर करा आणि आपल्या मनातील सर्व शंका व भावना कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ, जय विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त असल्या आणि सकर्मक व अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.